मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस, काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात। सर्वोच्च न्यायालयात वक्फ दुरुस्ती कायदा प्रकरणी आज निकाल। वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय ठेवला होता राखून। ठाकरेंच्या शिवसेनेची आज संघटनात्मक बैठक। आगामी महापालिका निवडणूक आणि दसरा मेळावा तयारीवर होणार चर्चा। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक संपन्न। आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे शिंदेंचे आदेश। महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको, एकनाथ शिंदेंच्या सर्व आमदार खासदारांना सूचना। ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर आज सुनावणी। मंगेश असाणींनी 2023 मध्ये दाखल केली याचिका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार। आज स्वीकारणार पदभार। देशात करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी आज शेवटची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत। आयटीआर न भरल्यास 5,000चा लागणार दंड। सूर्यकुमार यादवच्या विजय षटकारासह भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय। हा विजय शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित। सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।